विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण GIP रेल्वे हा पाठ अभ्यासला, त्याची प्रश्न उत्तरे सुद्धा आपण अभ्यासली. तुमचे फीडबॅक जे असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा किंवा जे शिकवले ते समजतंय की नाही समजतंय याचा फीडबॅक येणं गरजेचं आहे. विद्यार्थी फीडबॅक पाठवत नाहीयेत, तर तो फीडबॅक तुम्ही नक्की पाठवा. आता आपण आपली पुढची जी कविता आहे, कविता क्रमांक 5, कवितेचं नाव आहे व्यायामाचे महत्त्व. ही कविता आपण अभ्यासणार आहोत. आता सद्य परिस्थिती जी काही चालू आहे, आता प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला ते कोरोना मला वाटतं सवय झालेली आहे ते सगळं ऐकण्याची. पण ही जी कविता आहे ती तुम्हाला या काळामध्ये सुद्धा तुम्ही कसं व्यवस्थित राहू शकाल, कसं फिट राहू शकाल. व्यायामाचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे. योग साधना केली पाहिजे आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि तो व्यायाम तुम्हाला तुमच्या शरीराला निरोगी कसा ठेवतो याचं वर्णन जे आहे की ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कवींनी इथे तुमच्या या कवितेमध्ये दिलेलं आहे की मानवी जीवनामध्ये व्यायामाचं फार महत्त्व आहे. आत्तासुद्धा तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल तर विटॅमिन सी युक्त आहार तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला योग साधना करणं किंवा प्राणायाम करणं, अगदी या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्यामुळे वाढत राहणार आहे. आपण वेळोवेळी या सगळ्या गोष्टी ऐकतो, पण त्या प्रत्यक्षात मात्र आपण उतरवत नाही. पण आता सध्या तुम्हाला या गोष्टीची फार गरज आहे. तुमचं वाढतं वय आहे आणि त्यामुळे तुम्ही जर आत्ताच तुमच्या आरोग्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली तर तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. सध्याच्या काळामध्ये तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं जास्त गरजेचं आहे. आपणही आपलं जे शेड्यूल लावलेलं आहे त्या शेड्यूलमध्ये सुरुवातीला आपण प्रेयर घेतो आणि त्याचसोबत 5 मिनिटं 10 मिनिटं काय असेल ते मेडिटेशन सुद्धा घेतोय. पण प्रामाणिकपणे तुम्हीच स्वतःच्या मनाला विचारा की आपण मेडिटेशनला बसतो का. तर काही जणांना जरी उशिरा लिंक मिळाली किंवा काही अडचण असेल तर इथे कुठेतरी तुम्ही स्वतः ती सवय लावून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सकाळच्या वेळेमध्ये, कारण आपल्या बऱ्याचशा सवयी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अगदी विस्कळीत झालेल्या आहेत. सकाळी लवकर उठणं किंवा ते शाळेत येणं, ती प्रार्थना, या सगळ्या ज्या गोष्टीचं एक रुटीन लागलेलं होतं ते कुठेतरी विस्कळीत झालेलं आहे. पण ते तसं होता कामा नये. तुम्ही स्वतःहून सकाळी उठून लवकर मेडिटेशन करणं हे जास्त गरजेचं आहे किंवा प्राणायाम करणं. किती वेळ लागणार आहे त्याच्यासाठी? फक्त 10 मिनिटं लागणार आहेत आणि ती 10 मिनिटं सुद्धा तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच रोज प्राणायाम करा, स्वतःही फिट राहा आणि स्वतःबरोबर तुमच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही व्यायाम करण्यासाठी सांगत चला किंवा प्रवृत्त करा. तर आपण कवितेकडे वळणारच आहोत. कविता जी आहे ती व्यायामाचे महत्त्व, कवितेचं नावच आहे व्यायामाचे महत्त्व आणि कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आता मी तुम्हाला त्यांची प्रस्तावना दिलेलो, कवी परिचय तर दिलेलाच आहे, पण थोडंफार तुमच्या बरोबर वाचण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगते की राष्ट्रसंत या पदानं ते गौरवले गेलेले होते. ही राष्ट्रसंत ही उपाधी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल जनतेनं त्यांना दिलेली ही पदवी होती. पण त्यांचं मूळ नाव जे आहे ते माणिक बंडोजी ठाकूर, ते तुम्हाला कवी परिचयामध्ये दिलेलंच आहे. पण अतिशय लहान असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आहेत त्यांच्या मनामध्ये
भक्तिमार्गाची ओढ निर्माण झालेली होती. आणि अगदी जेमतेम 3री पर्यंत शिक्षण, 3री नंतर त्यांनी आपलं शिक्षण सोडलं आणि ते भक्तिमार्गामध्ये रममाण झाले. वरखेडला त्यांचे जे गुरुजी होते, त्यांचं नाव अडकुजी महाराज, हे गुरुजी जे होते, तर हे त्यांचे गुरु, त्यांच्या गुरूंनीच त्यांना राष्ट्रसंत तुकड्या ही त्यांना उपाधी दिलेली होती. आणि तेव्हापासून त्यांना तुकड्या किंवा तुकडोजी असं म्हटलं जात होतं. त्यांनी जी कीर्तनं रचलेली केलेली आहेत, भजनं लिहिलेली आहेत, तर त्या कीर्तनातून, त्या भजनांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक त्यांच्यामध्ये आत्मसंयम हा एक गुण चांगला होता आणि त्याचसोबत देशभक्ती हे असे अनमोल गुण त्यांनी स्वतःमध्ये देखील रुजवलेले होते. आणि आपल्या कीर्तनातून, आपल्या भजनांच्या माध्यमातून त्यांनी ते जनमानसांमध्ये रुजवण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. त्यांची गुरुदेव सेवा मंडळे त्यांनी स्थापन केलेली आहेत आणि गावागावातून त्यांनी ही गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केलेली आहेत. तर आपली जी मतं आहेत त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल अशी ग्रंथरचना केली. त्यांचा ग्रामगीता नावाचा हा जो ग्रंथ आहे तो अगदी खेड्यापाड्यांमधून अगदी आदराने तो वाचला जातो. तर हा जो ग्रामगीता नावाचा हा ग्रंथ आहे, काव्यरचना आहे त्याच्यामध्ये, हा काव्य ग्रंथ असं म्हटलं जातं. आणि या काव्य ग्रंथामध्ये 41 अध्याय आणि 4675 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि यातून त्यांनी मानवी जीवनाच्या उन्नतीचा मार्ग काय आहे, कसा असावा, हे त्यांनी त्या काव्यातून स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर 1942 साली जे चले जावचं आंदोलन झालेले होते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि एकंदरीत ग्रामोद्धार करणं किंवा ग्रामीण भागाचा विकास करणं हाच विचार त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या केंद्रस्थानी होता, मध्यभागी होता. आणि असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे माणिक बंडोजी ठाकूर जे आहेत, ज्यांचा जन्म 1909 आणि मृत्यू 1968 साली मोझरी येथील गुरुकुंज आश्रमामध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. तर असं हा कवी परिचय मी तुम्हाला आत्ताच स्पष्ट केलेला आहे. आपण कविता शिकवायला लगेचच सुरुवात करणार आहोत. कवितेचं नाव आहे व्यायामाचे महत्त्व. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर. मी जसं तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव काय आहे ते आत्ताच स्पष्ट केलं. जन्म 1909 आणि मृत्यू 1968. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली आणि या कार्याबद्दल जनतेनं त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. बघा, त्यांच्या काव्यामधून त्यांनी भेदाभेद, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन
स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयीचं कळकळीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचसोबत अज्ञानी जनतेला, जी जनता अज्ञानानं अगदी ग्रासलेली आहे, अशा जनतेला त्यांनी प्रेमाच्या भूमिकेतून, वात्सल्ययुक्त भूमिकेतून, मायेनं, प्रेमानं लोकशिक्षण त्यांनी दिलं. पण ते कशाच्या माध्यमातून? तर ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे. आणि आजही ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो खेडोपाडी अत्यंत आदरानं वाचला जातो. संपूर्ण कवितेचा सार काय आहे? तर मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व त्यांनी प्रस्तुत कवितेतून स्पष्ट केलेलं आहे. तर कविता वाचनाला आपण सुरुवात करूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामाहीन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. कविता आपण वाचलेली आहे. व्यायामाबद्दल मी तुम्हाला आधीच माहिती दिलेली आहे की व्यायाम सध्या परिस्थितीमध्ये तर व्यायाम तुम्हाला करणं गरजेचंच आहे आणि ती आवश्यक बाब आहे. आणि तो व्यायाम तुम्ही नियमितपणे केला पाहिजे. आज केला तो उद्या केला नाही, 2 दिवस राहिला, परत 3ऱ्या दिवशी, परत 4थ्या दिवशी, असं जर तुम्ही करत गेलात तर मात्र त्याचा उपयोग तुमच्या शरीराला होणार नाही. तुम्ही नियमितपणे व्यायामाची सवय लावली पाहिजे. थोडंसं मेडिटेशन करायला पाहिजे आहे. मेडिटेशननं काय होईल की एकाग्रता तुमची वाढणार आहे आणि संयम तुमच्यामध्ये जास्त येईल, जास्त संयमी तुम्ही होऊ शकाल. तर असं तुम्ही नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. पहा, सुरुवातीलाच व्यायामाचं महत्त्व सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय सांगतायत? तर व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. व्यायाम आरोग्यदायी मित्र. आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा. व्यायाम काय आहे? तर तुम्हाला आरोग्य देणारा असा तुमचा आरोग्यदायी मित्र आहे. आणि हे सुवचन, हे सूत्र, हे जे सुवचन आहे हे ध्यानी ठेवावे सूत्र. हे सुवचन किंवा हा जो विचार आहे, हा महत्त्वाचा जो विचार आहे तो तुम्ही ध्यानात ठेवला पाहिजे आहे. का? तर आळस वैरी मानिला सर्वतोपरी. सर्वत्र सर्वतोपरी, सर्वतोपरी सर्व प्रकार. आळस हा वैरी आहे हे आपण आधीही म्हणजे सुवचनांमधून किंवा सुविचार आपण मांडतो बघा, फळ्यावरती फलकावरती लिहितो. आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि तो नक्कीच तुमचा शत्रू आहे. तुम्ही जितका आळस करणार आहात, जितकं तुम्ही परावलंबी राहणार आहात, तेवढी तुमची प्रगती मात्र अजिबात होऊ शकणार नाही. माणसाने नेहमी स्वावलंबी व्हायला पाहिजे. कारण स्वावलंबी जर माणूस असेल, स्वतःची कामं तो स्वतः करू शकत असेल, करायला लागला किंवा कुठलेही काम कमी दर्जाचं नाही, याच्यामध्ये असं जर तुम्ही मानत गेलात
की तर प्रत्येक कामाचं महत्त्वही तुम्हाला कळणार आहे आणि तुमच्या अंगातला आळसही निघून जाणार आहे. पण जर तुम्ही आळस करत बसलात तर मात्र तुमचं शरीर स्थूल होणार आहे आणि तुम्हाला त्याचा पुढे जाऊन त्रास होणार आहे. कारण वातावरणामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलाला ते जे बदल आहेत ते शरीरावरती घातक परिणाम करणारे आहेत आणि त्यासाठी त्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर मात्र तुम्हाला काय केलं पाहिजे, व्यायाम हा केलाच पाहिजे. आता एवढी लांब सुट्टी मिळाली आपल्याला, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून बघा की आम्ही रोज व्यायाम केला का? 2-2.5 महिने झाले आम्ही व्यायाम केला? आम्ही इतरांना सांगत बसलो, आपण व्यायाम केला नाही केला. बरं व्यायाम ठीक आहे, थोडीफार आईला मदत केली, आपलं काम काय? सुट्टी मिळालेली आहे, मजेची सुट्टी आहे, छान आहे सुट्टी, खायचं प्यायचं आणि मस्तपैकी झोपायचं. काही जणांनी केली असतील कामं, पण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातून आपण काहीतरी शिकायला पाहिजे. त्याने शरीराची हालचाल होते, आपलं शरीर नेहमी असं म्हणजे तुमच्यामध्ये सतत चैतन्य असलं पाहिजे आहे, काही ना काहीतरी काम करण्याची उर्मी तुमच्यामध्ये असली पाहिजे आहे. आळस जितका तुम्ही कराल तेवढे तुम्ही परावलंबी व्हाल आणि हा परावलंबीपणा जो आहे तो तुम्हाला अपयशाच्या मार्गावरती नेणारा आहे. आणि म्हणून तुम्ही व्यायाम केला पाहिजे, कारण व्यायामाने तुमचं शरीर नेहमी ताजतवाने राहतं. आणि तुम्ही कारण आळस हा सगळ्यांनीच वैरी मानलेला आहे, वैरी म्हणजे शत्रू, आळस हा शत्रू आहे, सगळ्यांनीच तो स्वीकार केलेला आहे, सर्व प्रकारे तो शत्रू आहे असं इथे म्हटलं गेलेलं आहे. आळस हा सर्वत्र आणि सर्व प्रकारचा शत्रू आहे, त्याला तुम्ही जवळपास सुद्धा भटकू देऊ नका, थारा देऊ नका. पुढच्या ओळी बघा, व्यायामाविण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. आता इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत, व्यायामाविण सात्विक भोजन, तुम्ही कितीही सात्विक भोजन घेतलं असेल, तुम्ही म्हणत असाल की आम्ही शास्त्रोक्त पद्धतीनं आहार घेतोय, आम्ही सात्विक भोजन करतोय, आम्ही सगळ्या गोष्टींचं पालन व्यवस्थित करतोय, पण व्यायाम न करता जर आपण चांगला आहार घेतला, सात्विकपणे जेवलो, तर तेही मारी विकारी होऊन, ते सुद्धा तुम्हाला काय करतं, विष बनून ते शरीराला तुमच्या मारतं. कारण तुम्ही कितीही म्हणत असाल ना की आम्ही खूप सात्विक भोजन करतो, वेळेवरती जेवण घेणं, सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो, आमची वेळ कधी जेवणाची चुकत नाही आणि योग्य तो आम्ही आहार घेतो, पण त्या आहाराचं किंवा ते अन्न पचण्यासाठी आपण व्यायाम करतो का? आपण व्यायाम करत नाही. जेवलं की लगेच पलंगावर जाऊन झोपलं की ते शरीराला लागणार कसं आहे? त्याने तुमचं शरीराला जडत्वच येणार आहे, त्याने तुमच्या शरीरातलं जी आपण काय म्हणून स्थूलपणा जो आहे तो आणखी जास्त वाढत राहणार आहे. जेवल्या जेवल्या लगेच तुम्ही झोपला की तुमच्या शरीरात स्थूलपणा वाढत राहणार आहे, तुमच्यामध्ये जे चरबीचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे काय होणार आहे की तुमच्यामध्ये स्थूलपणा येणार आहे. तुम्ही असं काटक राहू शकत नाही आणि काम करू शकणार नाही. म्हणजे थोडंसं काम केलं की तुम्हाला कंटाळा येईल, तुम्ही थकून जाल थोडंसं काम केलं तरी सुद्धा. कारण आत्ता वातावरणामध्ये एवढे बदल होत आहेत, तापमानामध्ये एवढे बदल होत आहेत की पुढच्या काळामध्ये आपल्याला कदाचित, आता आपण साधे मास्क घालतोय, कालांतरानं हे जर तापमान वाढत गेलं तर आपल्याला ऑक्सिजन मास्क घालून फिरावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण आता या लॉकडाऊनच्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये बघा प्रदूषण खूप
कमी झालेलं होतं, हवेतील प्रदूषण खूप प्रमाणात कमी झालेलं होतं. आणि आता पुन्हा परत अनलॉक सिच्युएशन झालेली आहे, पुन्हा परत गाड्या रस्त्यांवरती यायला लागलेल्या आहेत. आणि या धुरामुळे श्वसनाचे आजार होतात, आणखी वेगवेगळे विकार होतात. आणि या विकारापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्ही म्हणत असाल की आम्ही व्यवस्थित भोजन घेतोय, आम्ही सात्विक आहार करतोय, आम्ही फळांचं सेवन करतोय, आम्ही सगळ्या गोष्टी करतोय, पण त्या फळांवरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की ते पिकवण्यासाठी तिथं केमिकल्सचा वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. मग ते आपल्याला लक्षात येणार आहे का? कारण फळभाज्या वेगवेगळ्या भागातून किंवा जी फळं आहेत ती वेगवेगळ्या भागातून आपल्यापर्यंत आलेली असतात. तिथे कशा पद्धतीने प्रक्रिया करून आपल्यापर्यंत ते बाजारापर्यंत ती पोहोचलेली आहे. आपण जरी त्यांना स्वच्छ धुवून घेतलं तरी तिथे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत असतोय. आणि मग त्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर मात्र तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जरी म्हणत असाल की सात्विक आहार घेतो त्यामुळे आम्हाला काही व्यायामाची गरज नाही, तर ते अत्यंत चुकीचं आहे. ते काय करणार आहे, ते सात्विक भोजन सुद्धा तुम्हाला विष बनून तुमच्या शरीराला ते मारणार आहे. व्यायामे होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. व्यायाम केल्यानं काय होणार आहे, पोटातला अग्नी प्रज्वलित होणार आहे. इथे तुकडोजी महाराज म्हणतायत की व्यायामे होय अग्निदीपन, अग्नी प्रज्वलित होणार आहे पोटातला, आणि त्यामुळे काय होणार आहे, अन्न सहज आणि छानपणे पचलं जाणार आहे. आपलं हे शरीर जे आहे ते सुद्धा पंचमहाभूत जी आहेत त्या तत्वानुसार, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल याने आपलं शरीर बनलेलं आहे. आणि तेज म्हणजे अग्नी. तर तो जो अग्नी आहे, अन्न पचनासाठी लागणारा जो अग्नी आहे, कारण तुमचं वात, पित्त, कफ या प्रकृती आपण ऐकतो, आपण बऱ्याचदा डॉक्टरांकडे जातो, वात, पित्त, कफ प्रकृती आहे असं म्हटलं जातं. आणि मग हे या तीनही प्रकृतींचा समतोल साधणं, समतोल राखणं जास्त गरजेचं आहे. तुमचा जर अन्नपचन तुमचं जर व्हायचं असेल तर त्यासाठी तुमच्या आतला, पोटातला तो अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे आहे. आणि तो अग्नी जर प्रज्वलित झाला तर तुमचं अन्नपचन सहज आणि छान पद्धतीनं होतं. आणि तो जो अग्नी प्रज्वलित करायचा असेल, ती जी ऊर्जा तुम्हाला मिळायची असेल, कारण जे अन्न तुम्ही सेवन करता त्या अन्नाच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण शरीराला, तुमच्या सगळ्या चेतासंस्थांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे व्यायाम जर केला तर ते अग्निदीपन होऊन तुमचं अन्नपचन सहज होईल आणि तुमच्या प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला ऊर्जा चांगल्या पद्धतीनं जाणवेल आणि पचन सुद्धा छान आणि सहज होईल. पुढच्या ओळींमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतायत की व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. बघा इथे राष्ट्रसंत सांगतायत व्यायामाचं महत्त्व स्पष्ट करताना की व्यायामे जडत्व जाई दुरी. जडत्व म्हणजे सुस्तपणा, स्थूलपणा जो तुमच्या शरीरामध्ये, जसं मी तुम्हाला आत्ताच स्पष्ट केलं, जेवलं आणि झोपलं की तुमच्या शरीराला हा सुस्तपणा येणारच आहे. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जर व्यायाम केलं नाही तर तुमचं अन्नपचन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे वात, पित्त प्रकृती ह्या ज्या 3 प्रकृती आहेत त्या अनबॅलन्स्ड होतील, समतोल साधू शकणार नाहीत. आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे रोग, वेगवेगळ्या प्रकारचे आजार तुम्हाला लागू शकतात. तर ते म्हणतात की व्यायामे जडत्व जाई दुरी. व्यायाम केल्याने काय होणार आहे तर तुमच्या शरीरातला स्थूलपणा जो आहे, सुस्तपणा जो आहे तो दूर निघून जाणार आहे. कारण व्यायाम केल्याने, सकाळी व्यायाम करा तुम्ही, अगदी अर्ध्या तासाचा व्यायाम केला किंवा अगदीच वेळ नसेल 20 मिनिटं 15 मिनिटं तरी तुम्ही व्यायामाला देऊ शकता.
15 मिनिटं जरी तुम्ही व्यायाम केला तरी दिवसभर तुम्ही अगदीच उत्साही राहणार आहात. तुम्हाला थकवा येणार नाही काम करताना. तुमचं शरीर तुम्हाला नेहमी साथ देत राहणार आहे. त्यामुळे रोज किमान 15 मिनिटं प्राणायाम तरी तुम्ही केलाच पाहिजे. तुम्ही म्हणजे काय, आम्ही सुद्धा, आपण सगळ्यांनीच तो मिळून करायला पाहिजे. कारण त्याशिवाय तुमच्या शरीरात असलेला जो स्थूलपणा आहे, जे जडत्व जे निर्माण झालेलं आहे, आलेलं आहे, ते दूर निघून जाईल. व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायाम केल्याने सकाळी 15 मिनिटाचा जरी व्यायाम केला, दिवसभर उत्साह तुमच्यामध्ये राहणार आहे. दिवसभर उत्साह राहणार आहे. आणि तरतरी म्हणजे उत्साह, टवटवीतपणा जो आहे तो राहणार आहे तुम्हाला. कुठेही अगदी तुम्ही प्रत्येक जण बऱ्याचदा असं म्हणतात की आम्हाला व्यायाम शाळेत जॉईन करायला पाहिजे. कारण बरेच जण तिथे सुद्धा जातात, व्यायामशाळेमध्ये सुद्धा जातात, जिममध्ये जातात. तिथे तुम्ही नेहमी एक्सरसाइज करत असता, व्यायाम करत असता. तोही व्यायाम आपल्याला म्हणजे उपयुक्त ठरतो. पण बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही तेवढासा जिम लावण्यासाठीचा. मग सकाळी लवकर उठून जर 15 मिनिटं जरी व्यायाम केला, अगदी प्राणायाम, छोटीशी योग साधना, मेडिटेशन जरी झालं, तरी तुम्हाला उत्साह हा दिवसभर राहणार आहे. कारण आपण नेहमी पाहतो ना, आपण शाळेत जरी वेगवेगळ्या व्यायामाचे प्रकार घ्यायला गेलो तर मुलांना सकाळी सकाळीच आळस आलेला असतो. मुलं ते व्यवस्थितपणे करत नाही. आपली जी MPT होत असते त्या MPTला मुलं अगदी आळशी, म्हणजे नुकतेच झोपेतून उठून आलेले असतात आणि तो आळस त्यांच्यामध्ये असतो. पण ते व्यायाम केल्याने कुठेतरी तरतरी येते, कुठेतरी उत्साह, शरीरातलं घामाद्वारे सगळी घाण शरीरातून बाहेर निघून जात असते आणि त्यामुळे अंगामध्ये एक टवटवी राहते आणि वेगळं काही तोंडाला लावण्याची वगैरे काही गरज नाहीये. ते आपोआप आतून आलेली ती टवटवी, ती प्रसन्नता त्या चेहऱ्यावरती आपोआपच ती खुलून दिसते. म्हणून म्हटलंय की व्यायामे जडत्व जाई दूरी. व्यायामाने स्थूलपणा, सुस्तपणा दूर निघून जातो. व्यायामे अंगी राहे तरतरी. व्यायामाने अंगामध्ये टवटवी राहते, तजेलपणा येतो चेहऱ्यावरती, शरीर प्रसन्न राहतं आणि शरीरासोबत मन सुद्धा प्रसन्न राहतं. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी. शरीरातली जी रक्त व्यवस्था आहे, मेंदूला कार्य करण्यासाठी लागणारी जी ताकद आहे किंवा संपूर्ण शरीरातली जी रक्त व्यवस्था आहे, रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या उत्तम राहतात. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायाम केल्याने आणखी एक गोष्ट काय होते तर बुद्धीचा कस वाढतो तुमच्या. वाढे विचारी सजीवपण. आणि त्या बुद्धीचा कस वाढून ती समृद्ध होऊन तुमच्या विचारांमध्ये सजीवपणा टिकून राहतो. तुमचे विचार चांगले होतात. पॉझिटिव्ह थिंकिंग जे आपण म्हणतो की नाही, नेहमी सतत म्हणत राहतो की निगेटिव्ह थॉट्स आपल्या शरीराला त्रासदायक असतात आणि खरंच ते तसे त्रासदायक असतात. पण व्यायाम केल्याने तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या बुद्धीचा कस वाढतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करू शकता, चांगले विचार करता आणि त्यामुळे काय होतं की ते विचार आणखी जास्त समृद्ध होत राहतात आणि त्या विचारांमध्ये सजीवपणा, तो जिवंतपणा जो आहे तो टिकून राहतो. म्हणून रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायाम हिना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामाने सशक्त स्नायू,
व्यायामाने सशक्त, बलवान, मजबूत. व्यायामामुळे काय होतं? तर व्यायामामुळे आपले स्नायू बळकट होतात, मजबूत होतात. आणि व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायाम केल्याने काय होतं? माणसाचं आयुष्य वाढतं, दीर्घायुष्य त्याला प्राप्त होतं. कारण शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असतं, आणि मन सुदृढ असेल तर शरीर सुदृढ असतं. या दोन्ही गोष्टींचा समतोलपणा आपल्याला साधता आला पाहिजे. आणि हे कशामुळे होणार आहे? तर हे व्यायामामुळे होतं. आपण बघतो कितीतरी प्रबळ इच्छाशक्ती माणसामध्ये असते, काहीतरी करण्याची जिद्द असते. आता हे कितीतरी कोरोनाचे पेशंट बरे झालेले आहेत. अगदीच वयोवृद्ध माणसांना त्याचा त्रास झालेला आहे. पण अशा वेळेस तुमची रोगप्रतिकारक शक्ती जास्त चांगली असणं गरजेचं आहे. तुमची इम्युनिटी पॉवर जास्त चांगली असणं गरजेचं. या काळामध्ये तरी ते वाढवणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग तुम्ही सात्विक आहार तर तुम्ही घेतच असाल. तुम्ही तुमचे पालक सगळे सर्वतोपरी काळजी करतायत, की काळजी घेतायत, स्वतःची घेतायत, आपल्या पाल्याचीही घेतायत. तुम्ही तुमच्या पालकांची काळजी घेताय, तुम्ही स्वतःची काळजी घेताय. पण इथे फक्त आपण तोंडाला मास्क बांधून बाहेर काहीतरी कामानिमित्त जाणं, हा एवढाच प्रकार इथे तुम्हाला या कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे असं नव्हे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं शरीर सुद्धा तितकंच मजबूत ठेवणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह, नकारात्मक विचार मनातून काढून टाकून आपण आपल्या कामाला महत्त्व देणं जास्त गरजेचं आहे. कारण प्रबळ इच्छाशक्ती असेल तर माणूस कुठल्याही गोष्टीवरती, संकटावरती मात करू शकतो. असे आपण कितीतरी पेशंट बघितलेले आहेत कोरोनाचे. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण व्यवस्थित असलो की समोरचा हा जो अदृश्य शत्रू आहे ना, त्याच्याशी आपण लढू शकतो. म्हणून प्रतिकार शक्ती तुमची वाढणं गरजेचं आहे. आणि हे कशामुळे वाढणार आहे? तर व्यायामामुळे वाढणार आहे. व्यायामाने सशक्त स्नायू. तुमचे स्नायू काय होणार आहेत? मसल्स. स्नायू म्हणजे तुमचे मसल्स जे आहेत ते बळकट होणार आहेत, ते मजबूत होणार आहेत. व्यायाम केल्याने माणसाचं काय वाढतं? आयुष्य वाढतं. तुम्ही उत्साहानं आणि आनंदानं आयुष्य जगू शकता. माणसाचं आयुष्य वाढतं, माणूस दीर्घायू होतो. दीर्घायू म्हणजे दीर्घायुष्य. दीर्घायू, त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. कशामुळे? या व्यायामामुळे. व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. व्यायामहीन म्हणजे व्यायामाशिवाय. व्यायामाशिवाय काय होतं ते तोटेही त्यांनी सांगितलेले आहेत. व्यायामाचे फायदे तर सांगितलेले आहेतच, पण त्यासोबत व्यायामाचे तोटे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. ते काय म्हणतायत की व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. जर्जर म्हणजे जीर्ण करतात. तुमचं म्हणजे जीर्ण करणं किंवा हैराण करणं. व्यायामहीन पित्त कफ वायू. मी या ज्या प्रकृती तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, वात, पित्त, कफ. आपण म्हणतो ना माझं पित्त वाढलेलं आहे, मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे, जळजळ करते छातीमध्ये. कफ म्हणजे छातीमध्ये सर्दी जमा होणं किंवा काय असं. आणि वायू, वाताचा हा जो विकार आहे, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होतो. जर्जर करीती अत्यंत.
आता हे जे वात पित्त कफ जे आहेत हे त्रिगुण दोष वाढतात. कशामुळे? जर तुम्ही व्यायाम केला नाही तर ते ही जी प्रकृती आहे त्याच्यामध्ये समतोल राहत नाही, ते योग्य पद्धतीनं काम करत नाही आणि हे तीनही त्रिगुण दोष जो आहे हे जे याच्यातले जे दोष आहेत ते वाढून काय होतं, शरीराला ते जास्त जीर्ण करतात आणि तुम्हाला ते अगदीच हैराण करून सोडतात. म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती. व्यायामानं काय होणार आहे? व्यायामानं तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती, जसं मी सुरुवातीपासून तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा असं जे मी तुम्हाला सांगत आलेली आहे बाळांनो, कुठेतरी ही गोष्ट आपल्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे की आपलं शरीर त्यासाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तयार असणं गरजेचं आहे. आणि हे केव्हा होतं? हे व्यायाम केल्यानेच होणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती तुमची वाढलीच पाहिजे आहेत. आजाराला विरोध करण्याची जी ताकद आहे. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? प्रतिकार शक्ती म्हणजे काय? बाहेरून जो व्हायरस येतो त्याच्याशी प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे काय म्हणू आपण त्याला, जी ताकद निर्माण होत असते, तर त्यामुळे काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती बाहेरून आलेल्या विषाणूला आपल्या शरीरावरती जास्त त्याचा प्रभाव होऊ देत नाही आणि त्यामुळे ती बाहेर काढून टाकण्याची जी ताकद आहे, म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्रास होतो पण आपण लगेच त्याच्यातून बरे देखील होऊ शकतो. तर असं तुम्ही जर रोज व्यायाम केला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि स्वावलंबनाची प्रवृत्ती वाढते. आजाराला विरोध करण्याची ताकद तर तुमच्यामध्ये वाढते, पण त्याचबरोबर स्वावलंबनाची वृत्ती तुमच्यामध्ये वाढते. प्रवृत्ती, स्वभाव, स्वावलंबनाचा स्वभाव जो आहे तो तुमच्यामध्ये वाढतो. तुम्ही परावलंबी होत नाही, तुम्ही कोणावर डिपेंड राहत नाही, स्वावलंबी होता. स्वतःचं काम स्वतः करण्याकडे तुमचा कल असतो जास्त. कशामुळे साध्य होतं हे? तर हे व्यायामामुळे साध्य होतं. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे उत्साह, प्रेरणा, की व्यायामामुळे तुमच्या अंगामध्ये स्फूर्ती वाढते. काम करण्यासाठी तुम्हाला आणखी जास्त उत्साह, आणखी जास्त जोम तुम्हाला चढतो, तुमच्यामध्ये जोम वाढतो. अगदी कोणत्याही प्रकारचं काम असलं तरी तुम्ही ते अगदी सहजपणे करू शकता. आणि हे सगळं साध्य होतं ते कशामुळे? तर व्यायामामुळे. कविता आपली इथेच संपलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला जे व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं होतं, आज कुठेतरी आपल्याला त्या व्यायामाचं महत्त्व कळतं. कारण आपण नेहमीच व्यायाम करतो पण तो व्यायाम आपण जास्त सिरियसली घेत नाही. थोडंफार तरी आपण मेडिटेशन करताना इकडे तिकडे उगाच डोळे बंद करतो, मध्येच एक डोळा उघडतो, इकडे तिकडे पाहतो. असं केल्याने तो व्यायाम योग्य प्रकारे केलेला व्यायाम असेल का? तर तो तसा न करता तुम्ही एकाग्र होऊन जर व्यायाम केलात, एकचित्ताने जर तुम्ही व्यायाम केलात तर तुमच्या शरीरातली ही जी वातपित्त कफ हे जे काही त्रिगुण आहेत ते मात्र तिथे तुमचे व्यवस्थितपणे काम करणार आहेत आणि तुमच्या शरीराला त्याच्यामुळे जास्त ताकद मिळणार आहे. प्रत्येक बाहेरून आलेल्या एखाद्या विषाणूसोबत लढण्यासाठी तुमचं शरीर नेहमी तयार असणार आहे आणि म्हणून आपण व्यायाम हा केलाच पाहिजे आणि तो करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणत असाल की व्यायामाचं महत्त्व आम्हाला काही माहिती नाही आहे का? माहिती असून काय करणार आहोत आपण तिथपर्यंत किंवा
त्याचं अगदी योग्य तसं पालन करू शकतो का, किंवा करतोय का, आजपर्यंत आपण ते केलेलं आहे का. अगदी थोडी हाताच्या बोटांवरती मोजणारी जी लोक आहेत, अगदी थोडी लोक या व्यायामाला जास्त महत्त्व देतात, की स्वतःचं शरीर निरोगी राहण्यासाठी, ते बलवान आणि सुदृढ होण्यासाठी, प्रत्येक गोष्टीतून व्यवस्थित आपल्याला किंवा जर काही आपल्याला अगदी साधा सर्दी खोकला जरी झाला तरी त्यातून सुद्धा काही जण जरी सर्दी खोकला झाला तरी अगदी गळून पडलेले असतात, कारण त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तेवढी नसतेच. त्या आजाराचा सामना करण्याची ताकद त्यांच्यामध्ये ती नसते, आणि म्हणून मग सतत दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागतं. पण हे असं न करता स्वतः आपण त्या रोगावरती मात करण्यासाठी स्वतःचं शरीर मजबूत केलं पाहिजे आहे. दुसऱ्याने सांगून व्यायाम करणं आणि स्वतःच्या मनाने व्यायाम करणं, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कुणीतरी सांगते म्हणून व्यायाम केला पाहिजे आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही स्वतः व्यायामाचं महत्त्व जाणून, आजच्या घडीला तरी ते जास्त महत्त्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे, आणि म्हणूनच तुम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे. कविता आपली इथे संपलेली आहे. कविता, मला वाटतं व्यायामाचं खूप काही महत्त्व तुम्हाला सांगून झालेलं आहे. माझ्यापेक्षा याही आधी तुम्ही व्यायामाचं महत्त्व ऐकलं असेल, पण आता इथून पुढे तरी तुम्ही व्यायाम सिरियसली घ्यावा, आणि रोज 10 मिनिटं का होईना, 15 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटं का होईना, थोडा वेळ वाढवत तुम्ही व्यायाम हा करायला शिकलं पाहिजे. आणि आत्तापासूनच तुम्ही त्या गोष्टीची सवय लावून घ्या, कारण वातावरणामध्ये पुढे जाऊन आणखी काही वर्षांनी खूप बदल होणार आहेत, आणि त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला तयार असणं गरजेचं आहे. त्याची तयारी आपण आत्तापासूनच केली पाहिजे आहे. मला वाटतं एवढं सगळं व्यायामाचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कविता नक्कीच समजली असणार आहे, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल सांगितलेली जी काही माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला नक्कीच समजली असेल. तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की कळवा. तुमच्या शंकांचं निरसन मी नक्कीच करेन. आपण पुढे याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. अगदी छोटा स्वाध्याय आहे. तुम्हाला आता टेक्स्टबुक पण उपलब्ध झालेले आहेत, तुम्हाला मिळतातच आहेत, त्यामुळे थोडा का होईना पण आपल्याला होमवर्क करायला पाहिजे. तर स्वाध्याय मी तुम्हाला नंतर सांगेनच तो कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, आणि ह्याचे जे काही भावार्थाधारित जे आहेत, किंवा कवितेच्या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करा वगैरे, असे या स्वरूपाचे जे प्रश्न आहेत, मोठे प्रश्न, तर तिथे प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, भावार्थाधारित. त्या ओळींचा भावार्थ तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. तर हे जे आहे ते मी तुम्हाला नंतर लिहून देणार आहे. पुढच्या वेळेस वही पेन सोबत घेऊन बसायचं आहे, त्याच्यासाठी वेळ घालवायचा नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सकाळी 8 वाजल्यापासून 11-11:30 पर्यंत आपले हे लेक्चर चालू असतात, आणि त्यात मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे. ती प्रश्न उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.